सर्वांना नमस्कार आणि श्री स्वामी समर्थ. माझं नाव साक्षी आणि तुम्हा सर्वांचं माझ्या स्वामी कृपा या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओचा थंबनेल पाहून तुम्हा सर्वांना समजलंच असेल की आपल्या व्हिडिओचा विषय काय आहे ते. कधी कधी काही क्षण इतके भयानक असतात की आयुष्यभर त्याच्या आठवणी मनात खोलवर रुतून राहतात. अलीकडेच एक अत्यंत दुःखद आणि धक्कादायक घटना घडली. ती म्हणजे दिनांक 12/6/2025 गुरुवार रोजी एअर इंडियाचे लंडनला जाणारे विमान अहमदाबादमध्ये कोसळले. त्या अपघातात सर्व प्रवासी आगीत होरपळून गेले. त्या दिवशी कितीतरी घरांमध्ये पुत्र गेला, मुलगी गेली, आई गेली, तर कुणाची बहीण गेली. एका क्षणात आयुष्य उद्ध्वस्त झालं. होत्याचं नव्हतं झालं आणि जे घडायला नको होतं शेवटी तेच घडलं. त्या अपघाताच्या बातम्या पाहताना प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आले, हृदय सुन्न झालं आणि एकच विचार मन की देवा, काय चूक होती त्या माणसांची. असो, त्या अपघातामध्ये मृतत्व पावलेल्या प्रत्येक आत्म्यास शांती लाभो हीच स्वामींचरणी प्रार्थना. आणि या सगळ्या घटनांमध्ये एक चमत्कार घडला. होय, आणि तो चमत्कार घडवून आणणारे दुसरे तिसरे कुणी नाही, साक्षात परब्रह्म अक्कलकोट निवासी आपले श्री स्वामी समर्थ महाराज होय. हा अनुभव आहे पुणे कोथरूड केंद्रातील एका नित्य सेवेकरी भक्त महिलेचा, ज्यांचं नाव आहे ज्योती जाधव. स्वामी तारी त्याला कोण मारी या वचनाची मला जणू प्रचितीच आली. मी सौ ज्योती जाधव, पुणे कोथरूड केंद्रातील एक नित्य स्वामी भक्त. स्वामींवरील माझी श्रद्धा अतूट आहे आणि आज जो अनुभव मी सांगते आहे तो तुमच्या हृदयाला नक्कीच भिडणारा आहे. अनुभवाची सुरुवात अशी होते. ते म्हणजे माझा मुलगा शेखर जाधव याची मुलगी म्हणजेच प्रियंका जाधव गेली 4 वर्षे एअर इंडियामध्ये एअर होस्टेस म्हणून काम करत आहे. परदेशात विविध ठिकाणी तिची फ्लाईट असते. नुकतीच ती दुबईवरून परत आली होती. 2 दिवस सुट्टीसाठी पुण्यात आली होती आणि गुरुवारी तिची लंडनची फ्लाईट होती, म्हणून ती बुधवारी मुंबईला जाणार होती. तर झाले असे की अचानक तिची तब्येत बिघडली. तिला अचानक भरपूर ताप आला, घसा दुखायला लागला. सुनबाईंनी तिला तात्काळ डॉक्टरांकडे नेले आणि डॉक्टर म्हणाले तिला विश्रांतीची गरज आहे, भरपूर ताप आहे, सूज सुद्धा आहे, थंड हवामानात अजिबात पाठवू नका. म्हणून तिचा मुंबईला जाण्याचा प्लॅन रद्द झाला. तिने ऑफिसमध्ये कळवले की ती फ्लाईटसाठी नाही येऊ शकत. त्याच सकाळी मी माझ्या नेहमीप्रमाणे स्वामींची पूजा व आरती करत होते आणि काय आश्चर्य, अचानक माझ्या डोळ्यांसमोर स्वामींचं भगव्या वस्त्रातील तेजस्वी स्वरूप माझ्या समोर उभं राहिलं. भगवा अंगरखा, भगवी लुंगी, हातात कमंडलू आणि काकेत जोडी. हे दृश्य पाहून मी रडायला लागली. मला जाणवलं की आज स्वामी काहीतरी संकेत देत आहेत. मी म्हणाले, स्वामी, आज अचानक दर्शन का देत आहात? काही संकट येणार? अश्रूंना आवर न लागता मी त्यांच्या चरणी साष्टांग नमस्कार केला आणि केंद्रात जाऊन माझी दररोज प्रमाणे नित्यसेवा केली. पण स्वामींचं ते तेजस्वी स्वरूप सतत माझ्या डोळ्यांसमोर येत होतं. काही तासांनी घडलेली धक्कादायक घटना म्हणजे दुपारी 3 वाजता एक भयानक बातमी समोर आली. ती म्हणजे एअर इंडियाचे लंडनला जाणारे विमान अहमदाबादमध्ये कोसळले आणि त्यातले सर्व प्रवासी अग्नीच्या झळांमध्ये भस्मसात झाले. ते भयावह चित्र पाहून माझं डोकं सुन्न झालं. तेच ते विमान ज्या फ्लाईटमध्ये माझी नात प्रियंका जाणार होती. त्या फ्लाईटमध्ये
तिच्या अनेक मैत्रिणी होत्या आणि त्या सगळ्या त्या अपघातात मृत्युमुखी पडल्या. खरंच समजलं, स्वामींनीच ती परत अडवली. डॉक्टरांच्या माध्यमातून आजाराच्या रूपात दृष्टांत देऊन स्वामींनी माझ्या संपूर्ण कुटुंबाला एका भयान आपत्तीतून वाचवलं. खरंच स्वामी तारी त्याला कोण मारी, हे वाक्य आज मी मनापासून अनुभवलं. स्वामींची कृपा, मोरे दादांचे आशीर्वाद आणि गुरुमाऊलींचे संरक्षण आज माझी नात प्रियंका सुरक्षित आहे. माझा नम्र शिरसाष्टांग नमस्कार परब्रह्म श्री स्वामी समर्थ, मोरे दादा आणि गुरुमाऊलींना यांना कोटी कोटी प्रणाम. स्वामींची लीला अगाध आहे. ते दिसत नाहीत, पण आपल्या पाठीशी कायम ठामपणे उभे असतात. आपल्या संकटाच्या क्षणी ते स्वतः प्रगट होतात, दिशा दाखवतात आणि जीवनदान देतात. तर पहा मंडळी, हा होता ज्योतिताईंचा प्रत्येक सेवेकराच्या डोळ्यात पाणी आणणारा आणि हृदयाला भिडणारा असा चित्तथरारक अनुभव. खरंच हा अनुभव ऐकल्यानंतर आपल्याला स्वामींच्या हम गया नहीं जिंदा है या वचनाची जाणीव झाली असेल. हा अनुभव ऐकून तुम्हालाही की स्वामी समर्थ महाराज कुठेही असले तरी आपल्या भक्तांच्या हाकेला कधीच दुर्लक्ष करत नाही. ते न दिसता हस्तक्षेप करतात, मार्ग दाखवतात, संकट दूर करतात आणि योग्य वेळी आपले अस्तित्वाची जाणीव करून देतात. साधारण अनुभव नाही, तर हे आहे स्वामींच्या प्रेमाचं, विश्वासाचं आणि कृपेचं जिवंत उदाहरण. आपल्याला या अनुभवातून हे शिकायला मिळालं की आस्था असेल, श्रद्धा असेल आणि नित्य मुखामध्ये स्वामींचं नामस्मरण असेल तर स्वामी आपलं संरक्षण हमखास करतातच. संकट कितीही मोठं असू द्या हो, स्वामींचं नाव घेतल्यावर ते संकट वाऱ्यावर उडून जातं. त्यामुळे आपण सगळ्यांनी स्वामींवरचा विश्वास कधीच डगमगू देऊ नये. कितीही मोठं संकट येऊ द्या, स्वामींवर कायम निष्ठा आणि श्रद्धा ठेवा, नित्य सेवा करा. मी फक्त एवढंच म्हणेन, स्वामींवर प्रेम ठेवा, भक्ती ठेवा. ते तुमचं आयुष्य किती सहज आणि सुंदर करतील हे तुम्ही स्वतः अनुभवाल. कारण स्वामी भक्ताच्या संरक्षणासाठी कायम सज्ज असतात. संकटांच्या अंधारातही ते आपल्याला मार्ग दाखवत असतात. ज्यांचं जीवन स्वामीमय असतं त्यांच्यावर संकटाचं सावटही. चला तर मग आजच्या व्हिडिओसाठी इतकंच. स्वामींची कृपा अशीच सर्व भक्तांवर सदैव राहू दे ही स्वामींचरणी प्रार्थना. आजच्या व्हिडिओतील हा अनुभव तुम्हा सर्वांना कसा वाटला हे मला कॉमेंट्स मध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, पुढे येणाऱ्या नवनवीन असेच व्हिडिओंची माहिती तुमच्यापर्यंत सहज पोहोचेल. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.